आज मी तुम्हाला अशी काही लक्षणे सांगणार आहे, ती जर असतील तर त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. सर्वप्रथम तर 2 पाळीमध्ये अचानक ब्लिडिंग सुरू होणे, रजोनिवृत्ती आलेली असताना परत पाळी किंवा ब्लिडिंग होणे, संबंधानंतर रक्तस्राव होणे, पाळी ही 3 ते 4 दिवस चालण्याच्या ऐवजी 7 ते 8 दिवस चालणे आणि खूप हेवी फ्लो असणे, दुर्गंधीयुक्त पांढरा स्त्राव असणे आणि सतत खाली ओटीपोटात आणि कमरेमध्ये दुखत राहणे. ही लक्षणे जर असतील तर त्यांना दुर्लक्षित करू नका, लाजू नका, टाळू नका. लवकरात लवकर आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या, कारण हा सर्व्हायकल कॅन्सर असू शकतो. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. हा भारतामध्ये आढळणारा 2ऱ्या नंबरचा कॅन्सर, जो की महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर नंतर होतो. दरवर्षी भारतात 1 ते 1.5 लाख महिलांना सर्व्हायकल कॅन्सर होतो आणि 60 ते 70 हजार महिलांना त्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. पण आनंदाची गोष्ट ही आहे की हा कॅन्सर आपण खूप आधीच डिटेक्ट करू शकतो. त्यासाठी अतिशय साधी, सोपी, वेदनारहित एक तपासणी आहे, जिला पॅप टेस्ट म्हणतात. तर सर्व मुलींनी 21 वर्षानंतर दर 3 वर्षांनी ही तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो. पाळीमध्ये स्वच्छता न पाळल्यामुळे, अनेक लैंगिक साथीदार असल्यामुळे, डिलिव्हरीमध्ये वारंवार योनी मार्ग हाताळल्या गेल्यामुळे आणि धूम्रपान केल्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. आता सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम तर पाळीच्या दिवसामध्ये स्वच्छता पाळा, शक्यतोवर सॅनिटरी नॅपकिनच वापरा. त्याशिवाय सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कॉन्डोमचा वापर करा. घरातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना जरूर HPV वॅक्सिनची लस द्या. त्याशिवाय त्यावरील वयोगटातील महिलांना सुद्धा ती लस घेता येते, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि दर 3 वर्षांनी पॅप टेस्ट जरूर करा. एक साधी तपासणी, छोटीशी लस आणि थोडीशी जागरूकता तुमचं आयुष्य वाचवू शकते. तेव्हा HPV लस जरूर घ्या आणि पॅप टेस्ट दर 3 वर्षांनी नक्की करा. हा मेसेज प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.